सिद्धांश 24 या वार्षिक अंकाच्या पहिल्या आवृत्तीचा उद्घाटन सोहळा श्री सिद्धेश्वर महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर हेमंत सोनारे, चेअरमन टेक्सटाईल असोसिएशन ऑफ इंडिया हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिद्धांश 2024 या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले। डॉक्टर हेमंत सोनारे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक केले आणि अशा उपक्रमामुळे विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्व आणि विचारांची परिपक्वता वाढीस लागते असे मत व्यक्त केले। हेमंत सोनारे साहेब, मला आपल्याला त्या ठिकाणी सांगायला अभिमान आणि स्वाभिमान वाटतंय। या संस्थेच्या माध्यमातून आता आपण बघितला किती उच्चवर्णीय विद्या उपस्थित होऊन अनेक चांगल्या ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळाल्या। त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँक या ठिकाणी आमच्या सिद्धेश्वर कन्या मसाल्याच्या एक गीतांजली कटारे म्हणून होती, ती आता सध्या रिझर्व्ह बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करते आणि आताच दिल्ली येथे एअरफोर्समध्ये 23 लाखाचं पॅकेज घेऊन एका मुलीने त्या ठिकाणी आपल्या सोलापुरातील सिद्धेश्वर वुमेन्स अभियांत्रिकी कॉलेजचं नाव भारताच्या नकाशामध्ये ठेवले। अशा मुलींना मनापासून शुभेच्छा देतो। शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला जे शिकता येते ते असे सांगत ती एक प्रोसेस आहे आणि त्यात आनंदाने सहभागी झाले पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांचे उदाहरण देत सांगितले। भगवंतांनी मला इथे दिलाय आणि मला श्वास दिलाय म्हणून मी जिवंत आहे, त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड पाहिजे। जेवायला मिळतं त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड पाहिजे। आजच्या क्षणामध्ये आपला तुम्हाला आनंद पाहिजे। काही लोक फ्युचर मध्ये जगत असतात, काही लोक पास्ट मध्ये जगत असतात, आजचा क्षण विसरून जातात। मला म्हणायचं आहे की क्षण सुवर्णाचे, प्रत्येक क्षण हा सुवर्णाचा आहे। त्या क्षणाला एन्जॉय करा, आपल्या प्रोसेसला एन्जॉय करा। सगळ्या ट्रस्टींना मी आवाहन केलं आहे आणि सांगितलं की ते इन्क्युबेशन सेंटर आपण ओपन करू, की ज्या इन्क्युबेशन सेंटर मध्ये स्टार्टअप आणि एंटरप्रेन्योरशिप जेवढ्या मुलींचे बोर्ड्स तुम्ही प्लेसमेंटचे लावले आहेत त्याच्यापेक्षा मोठे मोठे कटआउट उद्योजकांचे तुम्ही लावा, कारण ती मुलगी जी निघेल ती 100-200 लोकांना जॉब देईल आणि ते 10-20 लोक जेव्हा तुम्ही क्रिएट कराल या संस्थेत तर ते 20,000 मुलींना जॉब देईल। तुम्हाला दुसऱ्या कुठल्या रिक्रुटरकडे जाण्याची गरज पडणार नाही। महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य पशुपतीनाथ माशाळ यांनी डॉक्टर हेमंत सोनारे यांचे आभार व्यक्त करत अगदी कमी वेळात महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याचे सांगितले। यात प्राचार्य डॉक्टर टी.ए. चव्हाण, सर्व प्राध्यापक वर्ग, इतर सहकारी तसेच विद्यार्थिनींचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले। या कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील आतापर्यंत कॉग्निझंट, क्वालिटी किओस्क, जेमबर्ग, वेबटेक डेव्हलपर्स, LHP आदी कंपन्यांमध्ये प्लेस झालेल्या विद्यार्थिनींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। याचबरोबर माजी विद्यार्थिनी अपूर्वा गायकवाड, ज्युनियर इंजिनियर, सेंट्रल रेल्वे 23 लाखांचे पॅकेज घेऊन सायली नवगिरे हिची इंडियन एअरफोर्स टेक्निकल कमांडर म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। यानंतर सिद्धांश 24 या अंकाचे संपादक आणि संपादकीय मंडळ, विद्यार्थिनी प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी नीलकंठप्पा कोनापुरे, काशीनाथ ढोले, पशुपतीनाथ माशाळ, शरद ठाकरे, विजयकुमार बरबडे, गजानन धरणे, डॉक्टर सुरेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर संतोष मडकी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गीतांजली कुलकर्णी यांनी केले।